बघा, मोठ्या कवींच्या कविता अशा लावलेल्या आहेत सगळ्या बाजूने, है ना. ग्रेस आहे, मग त्यांच्या खाली त्यांची कविता आहे. मारुती चित्तमपल्ली आहेत, आशाताई बगे आहेत, वामनराव चोरगडे आहेत. बघा, ज्यांच्या नावाने नागपूर ओळखलं जायचं ते सुरेश भट आहे ना. गत्र माडखोलकर, मम देशपांडे, उभा भावे, नागव देशपांडे है ना, दभी कुलकर्णी, यशवंत मनोहर, रामभाऊ शेवाळकर, विनोबा भावे, अना देशपांडे, अशी सगळी ही मंडळी आहे, है ना. त्यांच्यासाठी हे बघा, अशी सुंदर अशी एंट्री आहे ना. आता काही प्रयोग नसल्यामुळे बंद आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत, बाहेर धोधो पाऊस पडतो आहे आणि या पावसात आत्ता मी विदर्भ साहित्य संघात आहे ना. हे बघा, आता तरी तुम्हाला मोह होत असेल ना, एकदा जाऊन पाहायला पाहिजे यार, काय आहे विदर्भ साहित्य संघ, काय आहे. आणि आम्ही किती नशीबवान आहोत की आम्हाला ही सगळी माणसं प्रत्यक्ष पाहता आली. म्हणजे मारुती चित्तमपल्ली, ग्रेस पाहता आली, त्यांच्याबरोबर वावरता आलं. आशाताई बगेंबरोबर तर सगळ्यांची मैत्री असते, ह्यांच्याबरोबरसुद्धा आम्ही खूप छान, अतिशय साध्या व्यक्तिमत्व आहे. एवढी मोठी लेखिका असूनही सुरेश भट आहेत. सुरेश भटांना मी प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर बोलले आहे, राहिले आहे, वावरले आहे, कारण माझ्या मिस्टरांचे वसंत पावकारांचे ते मित्र होते. तर असा सगळा हा सुंदर परिसर मी मुद्दाम आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे. मग तुम्हालाही वाटेल, मेघना किती सुंदर गिफ्ट दिलं गं तू आम्हाला, हो ना. तर हे सुंदर गिफ्ट द्यायसाठी आज मी एवढ्या पावसात आले आहे. ओके, भेटू बरं का.